पटपट आपण मेकअप करून घेऊया आता. सो पहिला आपण मेकअप म्हणजे बेस करून घेऊया, म्हणजे कन्सिलर करून घेऊया. सिंपल मेकअप ठेवायचा आहे. लिटरली एवढं छान ब्लेंड होतंय यार, मला माहिती पण नव्हतं ब्रशनी एवढं चांगलं ब्लेंड होऊ शकतं. तरी मी याच्यावर थोडंसं माझं मेबीन फिट फिटमीचं जे फाउंडेशन आहे ते लावते. आता मी आय मेकअप करून घेते, काहीतरी डिफरंट करायचं आहे सिम्पलमध्ये. ओके, आता ॲक्च्युली माझा मोठा जो पॅलेट होता ना तो हरवला आहे कुठेतरी लग्नाच्या गडबडीत गावी. मला एक गावी काढायला मला माहिती नाही. त्याच्यामध्ये खूप सारे शेड आहेत आणि तो असा नव्हता की मी कुठला ब्रँडचा घेतला होता. या मी घेतला होता मस्जिद बंदरवरून आणि त्याला एवढं त्या आयशॅडोमध्ये एवढं पिगमेंट होता आणि एवढं भारी होतं ना, काही सांगू मी तुम्हाला. फेवरेट पॅलेट होता. ग्लिटर तर एवढे भारी होते त्याच्यामध्ये. तुम्ही कधी यूज केला की नाही मला कमेंट करून सांगा. असे स्टॉल म्हणजे असतात मस्जिद बंदरचे, ते वाले आयशॅडो आणि ते वाले किड्स मेकअप. मी तर खूप जास्त यूज केले. मला हे सगळं आता कळतंय की असं ब्रँड आहे हे आहे, पण मी पहिलं ते सगळं यूज करायचे. मला खूप जास्त आवडतात हा ग्लिटर आयशॅडो. ते मी थोडंसं लांबून बघणार आहे आता. थोडं खूप लावलं मला मैसा भीती पडलं. मी तुम्हाला माझ्या मेकअपची गोष्ट सांगू तर मी मेकअप करायला शिकली आहे स्वतःनेच, इकडे तिकडचे यूट्यूबवर व्हिडिओ बघून. आणि मला हे सगळं खूप जास्त आवडतं. मला मेकअप करायला खूप आवडतो. माझ्या बहिणींच्या लग्नामध्ये सगळ्यांचा मेकअप मीच केले आहे आणि मला खूप आवड आहे याची. आणि हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ना, जसं मी मगाशी सांगितलं, मी साधे प्रॉडक्ट्स यूज करायचे आणि त्याच्यातून मी शिकायचे. कारण का खरंच पुढे जरा खरंच तेव्हा मला अफोर्ड, आता पण मी एवढे प्रॉडक्ट महागातले अफोर्ड नाही करत होते, पण जेवढे मला होतात तेवढे मी करते. झुडिओमध्ये गेलेली तेव्हा पण मी तिथून लिपस्टिक आणले. अजून ॲक्सेसरीज घालायची ती वेगळीच. सो फायनल लुक माझा असा काहीतरी आहे. इथे मी छोटे क्लिप्स कशी दिसते जरा कमेंट करा यार, कमेंट प्लीज करा. बिलकुल कमेंट करायला